नमस्कार. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. पत्नीशी झालेल्या भांडणानंतर पतीची विष पिऊन आत्महत्या. फोनवरून पत्नीशी वाद झाल्यानंतर पतीने विष प्राशन केल्याने रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. चिखली येथे ही घटना घडली. प्रतीक संदीप धनवटे वय 23 असं आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. प्रतीक यांची पत्नी गुजरात येथे होती. त्यांची नेहमीच भांडणं होत असत. दरम्यान पत्नी आणि त्याचे बोलणे झाल्यानंतर तो पत्नीला आणण्यासाठी गुजरातला जाणार होता. मात्र त्यापूर्वीच पत्नीशी फोनवरून बोलताना पुन्हा त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर त्यांनी विष प्राशन केले. त्यात त्याचा मृत्यू झाला. लग्नाला जायचंय असं म्हणत स्कॉर्पिओ घेतली आणि परस्पर विकली. नातेवाईकांच्या लग्नासाठी 2-3 दिवसांकरता घेतलेली स्कॉर्पिओ गाडी बनावट कागदपत्र तयार करून परस्पर विक्री केली. वाल्लेकरवाडी परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी ऋषिकेश विठ्ठल महापुरे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अविनाश बोराडे, अमर दळवी, विनोद पवार आणि भालचंद्र थोरात सर्व राहणार वाल्लेकरवाडी यांच्यावर गुन्हा दाखल केला असून भालचंद्र थोरात याला अटक केली आहे. फिर्यादी यांची 12 लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ गाडी आरोपींनी लग्नाचं कारण सांगून नेली. त्यानंतर आरोपींनी संगनमत करून गाडीची बनावट आरसी बुक तसेच आधार कार्ड आणि पॅन कार्ड बनवले व गाडी विकली. शहरात दूषित पाण्यामुळे जुलाब, उलट्यांचा त्रास. पिंपरी गाव, जुनी सांगवी, नवी सांगवी, भोसरी, मोशी, चिखली, इंद्रायणी नगर आदी परिसरामध्ये गेल्या 3 दिवसांपासून गढूळ पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. यामुळे उलट्या, जुलाब व पोटदुखीचा त्रास होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान जलशुद्धीकरण केंद्रातून स्वच्छ पाणी पुरवठा होत असून स्थानिक पातळीवर जलवाहिनी किंवा नळजोड घेतलेल्या घरगुती वाहिन्या फुटून त्याद्वारे दूषित पाणी पुरवठा होत असावा अशी शक्यता महापालिका अधिकाऱ्यांनी वर्तवली. महापालिकेतर्फे दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. पिंपरी सांगवी परिसरात निगडी सेक्टर 23 मधील जलशुद्धीकरण केंद्रातून तर चिखली, मोशी, भोसरी परिसरात चिखली जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा होत आहे. दोन्ही केंद्रांवर अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया करूनच वितरण केले जात आहे. या दोन्ही केंद्रांच्या अंतर्गत येणाऱ्या भागांमध्ये 3 दिवसांपासून गढूळ पाणी पुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. शहरात श्वसन आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ. बदलते वातावरण, वाढलेली धूळ यामुळे पिंपरी चिंचवड शहरामध्ये श्वसन आजाराचे रुग्ण वाढत आहेत. यामध्ये निमोनियाच्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने नागरिकांनी सर्दी, खोकला व ताप यासारख्या आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये असा सल्ला डॉक्टर देत आहेत. थंडी कमी होऊन सध्या उन्हाचा चटका जाणू लागला आहे. मात्र सकाळी व रात्री थंड हवामान आहे. या बदलणाऱ्या वातावरणाचा परिणाम म्हणून नागरिकांमध्ये सर्दी, खोकल्याचे प्रमाण वाढत आहेत. याचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होत आहे. तसेच या आजारांकडे वेळीच उपचार केले नाही तर श्वसनाचा विकार वाढतो, याचा धोका वाढतो. आता घर बसल्या भरा झोपडपट्टी सेवा कर. पिंपरी महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामार्फत आता सेवा कर घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे. त्यासाठी QR कोड उपलब्ध असून सहज व सुरक्षितपणे सेवा कर भरणे शक्य होईल. त्यामुळे नागरिकांचा वेळ व श्रम वाचणार असून डिजिटल सेवांकडे महापालिकेचा आणखी एक प्रभावी टप्पा पूर्ण झाला आहे. महापालिकेच्या समाज विकास विभाग अंतर्गत कार्यरत महिला बचत गटांच्या प्रतिनिधींमार्फत झोपडपट्टीवासियांना सेवा कर बिलांचे वितरण करण्यात आले आहे. या संदर्भात उपायुक्त अण्णा बोदडे म्हणाले की महिला बचत गटांच्या माध्यमातून बिलांचे वितरण करून नागरिकांपर्यंत ही सुविधा प्रभावीपणे पोहोचवली आहे. सर्वांनी वेळेत सेवा कर भरणा करावा. पोलीस भरतीसाठी आजपासून मैदानी चाचणीला भोसरीत सुरुवात. पिंपरी चिंचवड पोलीस दलात 462 पदांची भरती केली जात असून या भरतीला आज बुधवारपासून सुरुवात होणार आहे. इंद्रायणी नगर, भोसरी येथील संत ज्ञानेश्वर क्रीडांगण येथे मैदानी चाचणी होणार आहे. या चाचणीसाठी दररोज 500 ते 800 उमेदवार बोलवण्यात आले आहेत. पोलीस होण्यासाठी उमेदवारांना 50 गुणांची शारीरिक चाचणी द्यावी लागणार आहे. यात पुरुषांसाठी 1600 मीटर व 100 मीटर धावणे तसेच गोळाफेक चाचणी घेतली जाईल. महिला उमेदवारांसाठी 800 मीटर व 100 मीटर धावणे आणि गोळाफेक चाचणी घेतली जाणार आहे. यात पात्र ठरलेल्या उमेदवारांना उपलब्ध जागांनुसार 1:10 या प्रमाणात गुणानुक्रमे लेखी परीक्षेला बोलावले जाणार आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा PCMC न्यूज.